महिला डॉक्टरला अपहरण करण्याची धमकी देऊन तिचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे। पीडित महिला डॉक्टराच्या तक्रारीच्या आधारे सदर पोलिसांनी करण तुली विरुद्ध विनयभंग आणि धमकावल्याचा गुन्हा दाखल केला आहे। या घटनेने शहरातील डॉक्टरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। पीडित 44 वर्षीय चिकित्सा आणि तिच्या पतीचे सदर येथे हॉस्पिटल आहे। करण डॉक्टर दाम्पत्याच्या रुग्णालयात उपचारासाठी येतो, यामुळे महिला डॉक्टर त्याला ओळखतात। करण 22 मे रोजी उपचारासाठी रुग्णालयात होता। तो 25 मे रोजी न सांगता रुग्णालयातून निघून गेला। उपचाराचे बिलही त्याने भरले नाही। हा प्रकार लक्षात आल्यानंतर महिला डॉक्टरच्या पतीने करणला फोन केला। उपचारासाठीची रक्कम भावामार्फत 2-4 दिवसात पाठविण्याचे आश्वासन त्याने दिले। बिलाची रक्कम पाठवण्याऐवजी करणने महिला डॉक्टरला रात्री उशिरा फोन करून त्रास देण्यास सुरुवात केली। महिला डॉक्टरच्या तक्रारीनुसार त्याची गंभीर दखल घेत करण तुली विरुद्ध छेडछाड आणि गुंडागिरीची गुन्हा सर आपल्या पोलीस ठाणे हद्दी एक छेडखानीचा गुन्हा दाखल झाला आहे। नेमका गुन्ह्याच्या पार्श्वभूमी काय आहे, त्याती कोण आहे, आरोपी कोण आहे, काय पूरी घटना काय? पोस्टल पोलीस स्टेशन सदरच्या हद्दीमध्ये डॉक्टर्स राहतात, त्यांचं हॉस्पिटल आहे आणि त्यांच्याकडे एक करण तुली नावाचा पेशंट ॲडमिट होता आणि यापूर्वी पण तो 2-3 वेळेस ॲडमिट झालेला होता आणि त्याने डिस्चार्ज न घेता, बिल न देता तो तिथून निघून गेला। संबंधित डॉक्टर यांनी त्याला बिलबद्दल विचारणा केली। त्यानंतर त्याने सतत एक महिला डॉक्टरला फोन करून त्रास दिला। त्यावरून पोलीस स्टेशन सदर इथे गुन्हा दाखल आहे आणि आम्ही त्याच्यावर योग्य तपास करू।